मैदानाच्या मध्ये जाऊया सेकंड राऊंड मध्ये. सन्माननीय रवींद्रजी गोवारी साहेबांचं इथे शुभागमन साहेब वेलकम, मनपूर्वक स्वागत आपलं टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. अगदी नुकतीच विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन इथे साहेब उपस्थित झालेत आणि साहेबांचं पुन्हा एकदा या टायगर ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आम्ही. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि सातत्याने एक सक्रिय व्यक्तिमत्व समाजाच्या प्रती आपण बघितलं तर नेहमीच त्यांचं योगदान आणि सध्या तरी आपण बघितलं की इथे दाखल झालेत आणि पुन्हा एकदा त्यांचं करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माहितीसाठी दोन संघांच्या दरम्यान या दुसऱ्या फेरीचा दुसरा मुकाबला. बॅटिंग करणारी टीम 444 नागले आणि फिल्डिंग करणारी टीम अगदी राजावली मोरदी स्पोर्ट्स राजावली बी टीम पाहतोय आपण. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवर काय घडामोडी घडतायत. प्रत्यक्षात बघितलं की बायच्या स्वरूपात धाव आलेली आहे 1 आणि सुरुवात झालेली आहे धाव फलकाला. प्रथम बॅटिंग करायची आहे, धाव फलकावर जोडायची आहेत आणि टार्गेट सेट करायचं आहे. अभिषेक चौधरी आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं तर दिनेश बांगड ही जोडी पाहतोय आपण. टायगर स्पोर्ट्स बेबीपाड्याने पुरस्कृत केलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ह्याची देही ह्याचा डोळा आणि वैविध्यमान हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आलेल्या सगळ्या खेळाडूंच्या प्रेक्षकांचं आणि नुकतंच झालेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल VTACA या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. कारण की बघा ही स्पर्धा अगदी आपण बघितलं मैदानावर पोहोचू शकत नाही आहेत, परंतु या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे संघ असतील आणि त्याचप्रमाणे आमचे प्रेक्षक असतात ते नेहमीच अपडेट ठेवतात आणि आपल्या असोसिएशनमध्ये चाललेल्या सगळ्या घडामोडींच्या आणि घटना असतात. म्हणजे क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं म्हणजे काय घडतंय काय बिघडतंय सगळ्या गोष्टी आपण बघितलं तर नक्कीच निरीक्षण करत असतात. त्याचं VTCA ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तिकडे देखील जॉईंट आहेत. बॅटची कडा पाहिली आपण. फाईन लेगला फिल्डर वाट पाहत होते परंतु यावेळेला चुकी झाली आहे आणि प्रत्येक पाहिला पण चेंडू सहज निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेखा पार निघून गेलाय आणि हा मिळालेला नशिबाने साथ दिलेला चौकार 4. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना जिंदगी बस 4 दिन की कुछ ना गिला कीजिए दवा जहर जाम इश्क जो मिले उसका मजा लीजिए. डेफिनेटली आपण बघितलं तर क्रिकेटचा देखील मजा घ्या, आनंद घ्या, क्रिकेटला देखील एन्जॉय करा. जिंकण्याची आशा ठेवापर्यंत एन्जॉय देखील करा कारण की हे क्षण आनंदाचे परत आयुष्यात कधी येणार नाही आहेत. कारण की हार असो की जीत असो प्रत्येक मुवमेंटला एन्जॉय करायला शिकलं पाहिजे माणसाने. सध्या तरी आपण बघितलं चौकार आला. टीमची टोटल देखील आपण बघितली की चौकारानंतर 5 झाली आणि त्यानंतर आलेले एक डॉट चेंडू. पुन्हा एकदा खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खराब पाहायला मिळतोय. किशोर नाराज होत आहेत तिकडे. त्यांचं नक्कीच अग्रेशन दिसून येत आहे लगेचच. त्यांना माहिती आहे की या क्षणाला आपल्याकडून चुका आपल्याला मान्य नाही आहेत कारण की 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जर विरोधी संघ आपल्यावर हावी झाला ना तर आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. कारण की मग जर विरोधी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावांचा जर डोंगर उभा केला तर मग तो डोंगर आपल्याला पार करण्यासाठी भरपूर कठीण परिश्रम करावे लागतील. त्यामुळे थोडे नाराज होतात क्षेत्ररक्षकाच्या एफर्ट्सवर आणि नाराजगीचं कारण हे साफ चित्र दिसून आलंय. बॉलिंग ट्रॅकवर आहेत 22. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. विनोद दळवी आहेत तिकडे. फेममध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झाले परंतु फेकी आली, ॲक्युरेट आली होती परंतु तितकी क्विक नव्हती. सेफ झालेत. पंचांनी देखील सांगितलेत की धावा पूर्ण होत आहेत 2. बघा इथे आता पार्टनरशिप काय बिल्डअप केले जाते तर एक प्लॅटफॉर्म सेट केला जात आहे आणि प्लॅटफॉर्म कसा सेट केला जातोय तर आपल्या येणाऱ्या खेळाडूंसाठी पुढचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो एकदम फ्रीडमने खेळ करण्यासाठी करून देत आहेत. जसा कालचा दिवस आपण बघितला होता भारतीय संघाने फ्रीडम ओपन करून दिलं होतं अभिषेक शर्मा, त्यानंतर संजू सॅमसंगने फ्रीडम के साथ यावेळी दम दर्शवलाय. दमखम मात्र थोडा दम कमी पडला गेलाय आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र अचूक निवडला गेलाय, पकडला गेलाय आणि तिथे मात्र कॅच पकडला गेल्यानंतर धक्का क्रमांक 1 लागतोय. बॅटिंग करणारी टीम ओम साई 444 नागलेला. अभिषेकला मात्र परतावा लागेल डग आउटच्या दिशेने. पहिला मोठा धक्का नागले टीमला. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक हो
होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ. डेफिनेटली फलकावर आहेत 8 धावा, परंतु नक्कीच सन्माननीय आनंदीगे साहेबांची आठवण ज्या गीतच्या माध्यमातून ऐकायला मिळाली ना, तसं म्हणतायत ना की मरावी परी कीर्ती रूपे उरावे. कारण की साहेबांनी जे कार्य केलं अफाट कार्य, कारण की नुकतं आपण बघितलं तर विभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आठवणी आणि नक्कीच त्यांची गीतही ऐकली जातात, गायली जातात, त्यांचं गुणगान गायलं जातं, कारण की का अफाट कार्य त्यांनी केलं होतं. जाऊया मैदानाच्या दिशेने, कारण की नुकतंच सुंदर गीत देखील ऐकलं होतं. 1 डाऊनचा खेळाडू अगदी आपण व्हायला बाद झाला. पहिला खेळाडू बाद झाला. 1 डाऊनला खेळाडू नक्कीच आले, अगदी आपण बघितले तर आझाद. इथे पुन्हा एकदा फटका हवेत आहे, जोखीम बरा. आता मात्र पाहिला आपण, पहिला दुसरा डोक्यावर हात आले होते किशोर यांच्या, परंतु त्याने सांगितलं अंत भला तर सब भला, कर भला तो हो भला, आणि या वेळेला विकेट झाला डाऊन सलग दुसरा. आसमां को छू कर देखा तारों की करनी सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छू कर देखा तारों की करनी सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं 2 चेंडूवर 2 विकेट. विकेटच्या ऑन दी हॅट्रिक्सवर मिस्टर भावेश होते, परंतु अगदी आपण बघितलं भावेश नाही तर ओव्हर झाली आहे, कारण की जवळजवळ नवीन ओव्हरची सुरुवात झाली आहे. उमेश आहेत तिकडे, कारण की जवळजवळ ज्या प्रकारे फिनिश केला होता ना ओव्हरला विकेटने, त्यानंतर सुरुवात एकदा आपण बघितलं म्हणजे संघाची विकेट हॅट्रिक होऊ शकते. इथे संघाची विकेटची हॅट्रिक्स होईल का? हा चेंडू थोडासा बघितला आपण तर दिशाहीन दिसतोय, आणि तेच पंचांनी मात्र पुढाकार घेतला, थोडीशी पुढ्याने सांगितलं की हा वाईट आहे, दिशा थोडी खराब होते. बघा कैलास आहेत आता बॅटिंगसाठी, कैलास झिंबल आझाद सारखा खेळाडू आहे, त्यांना कशा प्रकारे स्ट्राईक एंडकडे आणतायत. कटचा फटका खेचला गेलाय, पाहतोय आपण खाली क्षेत्र, वेगाने चेंडू प्रस्थान करते बाउंड्री लाईनच्या दिशेने, वेगाने निघून चाललाय आणि अगदी जवळजवळ सीमारेषा पार निघून देखील गेलाय, आणि पंचांचा इशारा मिळालाय हा आर पार. दमदार फटका, मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय मुकाबला ऑन झालाय, ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं तर या मुकाबल्याला ऑन केल्यानंतर फलकावर धावा नक्की जोडायचे आहेत, कारण की चेसिंगसाठी चांगल्या धावा द्यायच्या आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर कैलासच्या बॅटमधून हा छान फटका, लेट कटचा फटका पाहायला मिळाला. थोडीशी दिशा आता मात्र चुकली गोलंदाज उमेशची, त्यामुळेच एक्स्ट्रा रन्स मात्र या ओव्हरमध्ये 2 आलेत. आत्तापर्यंत 2 वाईट. बघा पहिल्या बॉलवर एक विकेट आली होती, पण त्यानंतर काय घडलं, एक चौकार देखील आलाय आणि 2 वाईट, म्हणजे काय तर 6 धावा आल्यात. फुलटॉस अगदी हलक्या हाताने खेळलाय, फिल्डर आहेत तिकडे रोहित असतील आणि त्यांच्या माध्यमातून कॅच, अरे प्रशांत आहे तिकडे, आणि त्यांच्या माध्यमातून कॅच पकडला गेलाय, आणि या कॅचमुळे काय झालंय तर नुकसान झाले विकेटचं, आणि नुकसान झाल्यानंतर एक डॉट देखील चेंडू मिळेल. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 3 नागले टीमला. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी म्हणजे टायगर ट्रॉफी 2025, अगदी 2025चा अंतिमचं सत्र, कारण की त्यात नंतर आपण हाय हॅलो टाटा बाय बाय करत या 25च्या पर्वाला सलाम देत नक्कीच नव्या पर्वाची सुरुवात कॅलेंडरच्या नुसार आपण करणार आहोत. जानेवारीचा महिना जसा उगवेल. हो, इथे काय घडलंय, बॅटची हलकीशी कडा, विकेट किपर थोडेसे क्लोज आहेत, चेंडू तर जरूर होता चांगला, परंतु अगदी आपण बघितलं की काय झालंय. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो की कुठेतरी थोडंसं जोखीम होता वाटते विकेट किपरला तिकडे, कारण की क्लोज असल्यानंतर आपण बघितलं जेव्हा शॉट्स खेळले जात आहेत ना, धोका असतो तिकडे. सध्या तरी आपण पाहिलं तर चेंडू पाहूया पुढचा. आझादसाठी या वेळेला मिस टायमिंग, या वेळेला पाहतोय हवेत, ओ कॅच सुटलाय, कॅच पकडायला हवा होता,
नक्कीच या कॅचने भरपूर फरक पडला असता. कॅचेस विन द मॅचेस परंतु कठीण होता. प्रयत्न 100% केलेत. मार्क्स 100% द्यावे लागतील या खेळाडूला. परंतु 2 धावा जोडल्यात. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 17 धावा फलकावर पूर्ण झाल्यात. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू अगदी आपण बघितले 5. आझाद या खेळाडूला नक्कीच बाद केला असता तर ती आझादी मात्र मिळाली नसती. परंतु आता आझाद पंचीसारखा हवाई झेप तो घ्यायला तयार आहे. समोर फुलटॉस होता. लॉर फुलटॉस शेवटच्या क्षणाला मन बदलला गेला आझादच्या माध्यमातून. मात्र धावा 2 जोडल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि नाही तर 2च धावा तिसऱ्या धावेसाठी. हा ना तू माय जवळजवळ अर्ध्या क्रीजवर. मला तरी वाटते की पहिला प्रयत्न तेव्हाच सक्सेस झाला असता परंतु थांबले आणि थांबल्यामुळे त्यानंतर जोखीम सुद्धा घ्यायचा नव्हता. 2 धावा मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल पोचली गेली आहे 19च्या आकड्यावर. षटक पूर्ण झाले दुसरं आणि सरासरी अगदी आपण बघितली आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ना बघा अपेक्षा आहे की ज्या अनुषंगाने की आझाद चालतील परंतु आझाद चालतील की नाही आहेत ते देखील पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थकवा उष्णता नक्कीच जाणवते. खेळाडूंना गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एका सुंदर सुमधुर गोड अशा गाण्याची. त्याला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. MS. ये भगवारं जिसको जमाना हो गए दम जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग मुझे चढ़ गए भगवारं. 19 धावा फलकावर आहेत. अगदी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19चा आकडा आणि भगवा जे मात्र गीत ऐकायला मिळालं. म्हणतात ना 19 भारी जगात भारी. 19 फेब्रुवारी जगात भारी आणि नक्कीच शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य भारी. कारण की शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण 19 फेब्रुवारीचा तो दिवस शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आणि भारत देशामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा केली जाते. कारण का अवघं 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केल्या. अशा राजाडा मानाचा मुजरा आणि हा मुजरा करतच असताना दरम्यान फलंदाजाने ठोकलेला दर्जेदार स्ट्रोक बॅटच्या सहाय्याने साधावा षटकार. अगदी आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर विनोद दळवीचं स्वागत केलंय सिक्सरने. अगदी आपण बघितलं हा सिक्सर आल्यानंतर ना काय होणार आहे की हे षटक डेफिनेटली धावा देणार राहील. धन्यवाद साहेब आपण आलात. अगदी अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. रवींद्रजी गोवारी साहेब नक्कीच इथे आले विनंतीला मान दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यांचे आभार पुन्हा आम्ही व्यक्त करतोय. तर जाऊया आता मैदानाच्या दिशेने. विनोद मनगटी फटका अगदी खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. समोर फिल्डर आहेत परंतु एफर्ट्स तितकं योगदान चांगलं मिळायला हवं ना तितकं मिळत नाहीये. चला या वेळेला ना फिल्डिंग मी तर म्हणे ॲक्युरेट व्हायला हवी कारण की तुम्ही मोमेंटम बनवला परंतु तो काही क्षणानंतर तो गमावला असं चित्र दिसून आले बघा. कारण की या ओव्हरमध्ये पहिल्याच 2 चेंडूमध्ये 8 धावा आणि 8 धावा म्हणजेच काय तर एक संकेत देतात की हे षटक आहे ना 15 पेक्षा जास्त धावांचा होऊ शकतंय. फोर्स केलाय खाली क्षेत्र आहे तिकडे चेंडू गॅप मध्ये एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप निघून चाललाय सरळ सीमारेखा पार आणि काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयच्या बॅट मधून आलेला हा मनमोहक चौकार. प्रणय महेश परेड अगदी आपण बघतोय महेश दादांचे सुपुत्र आहेत आणि काय जबरदस्त ज्याप्रमाणे बॅटिंग केली आतापर्यंत षटकार चौकार दुहेरी 12 धावा त्यांनी आतापर्यंत जमा देखील केल्यात आपल्या संघासाठी. अमूल्य योगदान या ओव्हरमध्ये.
ही लेन थोडीशी आपण बघितली धीमे हाताळली गेली होती, थोडंसं उचली दिलं. कदाचित आपण बघितलं की क्रॅम्प जाणवत आहेत. बघा स्प्रे असतील तर घेऊन जा, स्प्रे असेल तर घेऊन जा. थाई पॅडमध्ये आपण बघितलं क्रॅम्प जाणवत आहेत प्रणयला तिकडे. यंगस्टर आहेत, अगदी आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर त्यांना आज बॅटिंगची संधी मिळाली आहे आणि संधी त्याने साधली, संधीचं सोनं देखील केलं आहे. परंतु अशा मुवमेंटमध्ये आपण बघितलं ना की भरपूर असे गोष्टी असतात. अपकमिंग यंगस्टर खेळाडू महेश परड यांचे सुपुत्र आपण बघतोय, पिंट्या दादा देखील या मॅचला जरूर पाहत असतील. सध्या तरी आपण बघितलं तर क्रॅम्प आलाय अगदी, आणि या क्रॅम्पमुळे किती नुकसान होईल. टीमची टोटल अगदी फलकावर आपण बघितलं 31 आहेत, 31. षटकार चौकार दुहेरी आतापर्यंत 12 आले आहेत या 4 मध्ये, 2 आणखीन शिल्लक असतील. चला नेक्स्ट मॅच असेल. 2 संघनायक मी विनंती करतोय की टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे, कारण की 2 संघनायक असतील. मला वाटतं की वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि संजय 11 नागले, आणखी एक नागल्याचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 2 कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं ही विनंती असेल तुम्हाला. टॉस देखील आपण करणार आहोत या ओव्हर नंतर. या स्पर्धेचा आनंद अक्षयजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अगदी या मॅचचा आनंद अगदी आपण बघितला TCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर प्रेक्षक घेतात, परंतु सध्या तरी आमचे पाहुणे चिगूप ग्रामपंचायत फोमनचं कार्यालय आहे, सन्माननीय प्रकाशजी देवळीकर साहेब आणि रवींद्रजी गोवारी साहेब या सामन्याचा आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. समाज कल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाशजी देवळीकर साहेब नेहमी सातत्याने क्रिकेटच्या प्रती त्यांचं देखील मोठं प्रेम, आणि त्यांचे सुपुत्र किलर मिलर जतीन देवळीकर यांना देखील आपण बघितलं तर मग पोमनचा स्टार, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, आणि क्रिकेटच्या प्रती आपण बघितलं तर मग या कामन पोमन विभागामध्ये आलो तर मग क्रिकेटवर अफाट प्रेम. प्रत्येक व्यक्तीचं योगदान आपण बघितलं, जर खेळत नसतील तरी पण त्या क्रिकेटच्या प्रती प्रेम भावना आणि सहकार्य देखील मिळत असते. मैदानाच्या दिशेवर या, समोरच्या दिशेने फुलटॉस चेंडू, लॉफ्टेड ड्राईव्ह, अगदी काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने फटका चांगला खेचला होता प्रणयने, परंतु तिथे एकच धाव आली आहे. एकने टीमची टोटल पोचली गेली 32च्या घरामध्ये. आत्ता आपण बघितलं तर चेंडू शिल्लक असेल 1 आणि तो अंतिमचा. किती धावा येतील, कारण की आझाद त्याला एक जीवनदान दिलं होतं आणि तो आझाद या शेवटच्या चेंडूवर, मात्र या चेंडूवर त्याने उडवलेला हा चेंडू आक्रमक शॉट होता, करारा प्रहार होता, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, षटकार, आणि या षटकाराने धावफलक पोहोचलं गेलं 38च्या घरामध्ये. बघा मी आधीच म्हटलं होतं आझादला दिलेलं हे जीवनदान आहे ना, नक्कीच तुम्हाला मागात पडेल, आणि तेच पाहायला मिळालं. षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार. धावफलक भरपूर वाढलं आणि जवळजवळ किती धावा या ओव्हरमध्ये आल्या ते देखील आपण पाहूया. 19 धावा, म्हणजे बघा ज्या 2 ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या ना, शेवटला मात्र त्याच धावा एका ओव्हरमध्ये येताना बघायला मिळालं. क्रिकेटच्या पटलावर असंच तर असतं हे गणित, कधी हे गणित सुधारलं जाते तर हे गणित बिघडलं जाते, आणि ते बिघडवण्याचं कार्य राजावली संघासाठी नागले संघाने केलंय, परंतु ते गणित दुसऱ्या बाजूने सोडवण्याचा प्रयत्न देखील होईल. परंतु त्याआधी आपण जाऊया टॉसकडे. वादळ स्पोर्ट ब्राह्मणगाव टीम आणि संजय 11 नागली टीम. कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉस बॉक्समध्ये आपण वळतोय. इवन जोडी सध्या तरी आपण बघितलं मग साईनाथ भोईर त्यांच्या शिवस्ते आपण टॉस करूया. बिबीपाडा आहे आणि टायगर चषक. टायगर चषक असा कॉल दिलाय आणि येतोय बिबीपाडा. टॉस जातोय नागले टीमच्या बाजूने. साईनाथजी आपण शुभेच्छा द्या आणि विराज मांडवा. नागले टीम तुम्ही टॉस जिंकलाय, 4 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल इथे?
मैदानावर तुम्ही या खेळलात किती वेळा? केलोय. अ, आतापर्यंत रेकॉर्ड कसा राहिलाय तुमचा या मैदानावर? चांगला राहिले. काय वाटते तुम्हाला की आज तुमच्या संघासाठी कोण चांगलं क्रिकेट खेळू शकतोय? यश म्हसेकर. यश करून चांगल्या अपेक्षा आहेत. आजचा दिवस आपण जर बघितला हलका, भरपूर असे संघ आहेत, एक संधी आहे तुमच्याकडे एका ट्रॉफीच्या दिशेने जाण्याची. काय वाटते तुम्हाला की आज तुम्ही पूर्णपणे आपलं जोर आजमाईस लावून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये येण्याचा प्रयत्न करणार? पुरेपूर प्रयत्न करणार. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा देतोय. ब्राह्मणगाव टीमकडे जाऊया. ब्राह्मणगाव टीम परफॉर्मन्स कसा राहिला या हंगामामध्ये तुमचा? परफॉर्मन्स तर नाही तेवढा चांगला राहिलेल, पण आता प्रयत्न करू जिंकण्याचा. प्रयत्न असतील आज चांगलं करण्याचा. तुमच्या टीममध्ये आज काय कॉम्बिनेशन आहे, कशा प्रकारे तुम्ही टीम बनवून आलात या स्पर्धा खेळण्यासाठी? नाही, सेम टीम आहे. सेम टीम आहे. कोणाकडून चांगल्या अपेक्षा असतील की तुमच्या टीमसाठी आज उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळतील, तुमच्या संघाचा भरपूर मोठा फायदा करून देतील? श्रीधर हांडवा, दिनेश मोर असे. तुमच्याकडे देखील एक संधी आहे की आज कदाचित अंतिम चारमध्ये म्हणजे हलका हाफमधून पुढे येण्याचा प्रयत्न करणार का? हो, नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय आणि जातो च्या दिशेने लगेच येतोय आपल्यापर्यंत धावतं समर्थन घेऊन. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. धावा चेस करायचे आहेत 39 आणि सुरुवात झाली आहे इनिंगला. आझाद वळवी नागले एक्सप्रेसचा. आझादचा जर उल्लेख करायचा झाला तर सातत्याने क्रिकेटच्या पटलावर सराव भरपूर नेहमी असतो. एक ऍक्टिव्ह खेळाडू म्हणून नेहमीच आपण या खेळाडूला पाहिले या टीममध्ये. हा चेंडू कटचा फटका अगदी पाहायला मिळतो. खेळायचा होता ऑफ साईडला, बॅटची कडा घेतली, चेंडू गेलाय अगदी डीप गली क्षेत्रामध्ये. धावा मात्र मिळतील दोन आघाडीचे बॅटर्स अगदी आपण बघितलं, जयेश आणि प्रशांत. या दोन खेळाडूंना अगदी बघितलं ना आपण तर त्यांना एक फ्रीडम दिलं असेल त्यांच्या कर्णधाराने. काय फ्रीडम दिलं असेल तर हेच सांगितलं की मॅच कसाही जिंकायचं आहे आपल्याला, तुम्ही जा मैदानाच्या आतमध्ये आणि कसाही खेळ करा. परंतु तितका फ्रीडम आहेत ना गोलंदाज देणार नाही आहेत, कारण की गोलंदाजी युनिट स्ट्रॉंग आहे नागले टीमचं. रिदम चुकलं गेलं त्यामुळेच अगदी आपण पाहिलं पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा बॉलिंग मार्कवर यावं लागेल. ज्या अनुषंगाने हे टार्गेट चेस करायचं आहे तर मग येथे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये किती धावा आणि कशा प्रकारे प्रवास हा म्हणजे एक माइंडसेट असतो प्रत्येक संघाचा. सरासरीचा जर विचार करायचा झाला इथे अगदी आपण बघितला होता बाउन्स घेणारा चेंडू. बाउन्स घेणारे चेंडू असतील ना तर मग कठीण होते. 3 ओव्हर 13ची सरासरी ही प्रति ओव्हरमध्ये नक्कीच गाठायची आणि त्यामुळेच ती सरासरी गाठू द्यायची नाही हा उद्देश आहे. जिथे आपण बघितलं ना स्कोरिंग झोन आहे त्या झोनमध्ये चेंडू हाताळले जात नाहीयेत. बॅटची कड आहे, मागे चाललाय चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, सुंदर कॅच अगदी पाहायला मिळालाय फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का मात्र लागेल बॅटिंग करणारी टीम आय मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीमला. पहिला खंदा फलंदाज परतावं लागेल प्रशांत वर्गणाला डग आउटच्या दिशेने. काय त्या बदकावानी चालेस जवाई कोंबडा कापायचा आहे ना. येऊ ना आज तुम्ही त्याला मी लायचू थँक्यू
जसं म्हटलं जाते ना की फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर चाहो तो कुछ ना मिले तो समझ लेना की कुछ तो अच्छा लिखा है तकदीर में. डेफिनेटली आपण बघितलं तर या वेळेला इतके चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, उत्तम दर्जाचे क्रिकेट दर्शवावं लागेल. सध्या तरी आपण बघितले की विकेट डाऊन झाले. पहिली आझादला सफलता. विनोद दळवी बॉलिंग ट्रॅकवर अगदी आपण बघितलं तर रफ्तार मात्र भव्य स्वागत इथे केलंय विनोदचं रफ्तारने. नागले एक्सप्रेस सध्या तरी आपल्या भन्नाट वेगाची ज्याप्रमाणे कला आहे ना दर्शवले त्याने. आझादने आझादी दिली नाही आतापर्यंत. 2 धावा फक्त. आस्किंग रन रेट वाढलाय आता, कारण की बघा 13च्या औसतने धावा पूर्ण करायच्या होत्या प्रति ओव्हरमध्ये. सुरुवातीलाच मी म्हणेन की राजावलीकडून एक अटॅकिंग स्टार्ट, जयेशला स्ट्राईकच मिळालेली नाही आतापर्यंत या ओव्हरमध्ये. सगळ्यात मोठी गोष्ट ती देखील आहे. ब्लाइंड शॉट खेळताना पाहायला मिळाले, म्हणजेच काहीतरी डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. काही पे निघाय काही पे निशाणा असं हे चित्र पाहायला मिळालं. डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. डॉट चेंडूमुळे षटकाची झाली आहे समाप्ती. अगदी आपण बघितलं तर पहिलं षटक एक इकॉनॉमिकल किफायती आणि विकेट टेकर षटक पाहायला मिळालं. म्हणजेच काय तर या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट. आझादने आपलं कार्य केलंय, परंतु मॅच जिंकण्यासाठी येणारे 12 आणि या 12 चेंडूमध्ये अगदी गरज अजून सुद्धा आपण बघितली आहे ना तर 37 धाव्यांची आहे. ही गरज मात्र कशा प्रकारे पुरवण्याचा प्रयत्न होत आहे या 2 कंद्या फलंदाजांच्या माध्यमातून. कारण की 1 डाऊनला विनोद आले, त्यांच्या बॅटमध्ये चेंडू आला नाहीये, परंतु जयेशला स्ट्राईकच मिळाली नाहीये. या दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठावाला कमबॅक होते का पाहूया. स्वागतम, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टायगर ट्रॉफी 2025 अगदी आपण बघितलं तर 12 मध्ये 37. अभिषेक चौधरी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. नंबर 2 क्रमांकाचा षटक, दुसरा स्पेल. जयेशचा पहिलाच फटका पाहतोय आपण. पॉवर नव्हती त्या फटक्यामध्ये, फिल्डर होते तिकडे, परंतु फिल्डर प्रयत्न करतात चेंडू अडवण्याचे. ताकद तर पूर्ण झोकली होते, परंतु जे कनेक्शन चांगल्या रीतीने झालं नव्हतं. तेच कारण आपण पाहिलं की टॉप वरच्या भागाला हा चेंडू लागला होता तो एंडला, आणि त्यामुळेच अगदी आपण पाहू शकतो की इथे धावा मिळाल्या 2 अपेक्षित जास्त होत्या. दोन तर मिळाल्यात, आणखीन 35 हव्या असतील येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. हे समीकरण डोळ्याच्या समोर असेल राजावली टीमच्या. पुन्हा एकदा लफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एकदा वेगाने पूर्ण. दुसरेचा प्रयत्न देखील होतोय. चेंडूची फेकी आली आहे, जोपर्यंत फेकी आली आहे हो नशिबाची साथ बघा, फिल्डर होते बॅकअप साठी. अन्यथा हा चेंडू अडला नसता तर मग भरपूर काही बिघडलं असतं इथे. बॅकअप करत असताना सगळ्या गोष्टी देखील आठवणीमध्ये असायला हव्यात, कारण की आपण बॅकअपला जातोय तर कोणत्या दिशेने आणि कुठे असायला हवा. एंड वेळे मात्र झडप घेतली, जम घेतली, त्यामुळेच अगदी चेंडू अडवण्यामध्ये यश आणि धावा देखील अडवण्यामध्ये यश आलंय. परंतु जयेशला मिळाला पुन्हा एकदा 2. 33-10 मध्ये हे समीकरण डोळ्याच्या समोर. अपील केली इथे, आणि या वेळेला पाहिले आपण LBWचा शिकार. मोठी विकेट इथे पाहतोय आपण जयेशची. जयेश भुयाल बॅक टू द पॅव्हिलियन. सगळ्यात महत्त्वपूर्ण धक्का आहे हा, कारण की मागच्या मॅचमध्ये तब्बल 40 धावांची खेळी त्याने एक दमदार खेळी पेश केली होती. त्या खेळाडूला मात्र परतवलं गेलं आहे, आणि या संघाचा मात्र स्टार खेळाडू त्याला बाद केल्यानंतर एक उत्साह मात्र निर्माण झाला नागले संघाला. परंतु तो उत्साह कायम राहील का. उर्वरित चेंडूमध्ये आपण बघितले तर 9 आणि 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. ही गरज मात्र अजून सुद्धा लागलेल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र पुरवली जाईल किंवा रोखले जाईल, काय घडेल पाहूया.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय टायगर चषक 2025. जसं म्हटलं जाते ना की जिस दिन आपका सिक्का चलता है ना तब उस दिन हेड भी आपका होता है और टेल भी आपका ही होता है. ईश्वर एक्सपिरियन्स बॅटर, एक भरपूर जुने जाणते खेळाडू, भरपूर क्रिकेटचा अनुभव, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत त्याने आणि अनेक वर्ष अनेक स्पर्धा ज्याने आपल्या काळामध्ये गाजवल्यात. परंतु आज हे मैदान गाजवायचं तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. दरम्यान हा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळेल. 32 धावा अजून हव्या असतील. ऑन साईडला बॅटचा फूल पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू विकाणे मात्र प्रस्थान करत असताना फिल्डर मात्र तिथे कमी पडले, कमजोर पडले. प्रत्यय पाहायला पण चेंडू सरळ निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि मिळतील किशोर या फलंदाजाला धावा. 4 चौकार. थँक्यू. बघा, खेळाडूला इंजुरी झाली असेल तर आपण रिप्लेस खेळाडू घेऊ शकताय. रिप्लेस खेळाडू आहेत आपल्याकडे, एक्स्ट्रा खेळाडू आहेत. इंजुरी झाली असेल तर लक्ष देखील असू द्या की सिरियस जास्त किती इंजुरी आहे ती, कारण की कोणत्याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीये. क्रिकेटला जर आपण बघितलं तर अनेक वर्ष आपण क्रिकेट खेळू शकतोय, परंतु स्वतःला देखील सुरक्षित राखणं गरजेची बाब आहे. बी सेफ, बी अलर्ट, कारण की सुरक्षा ठेवा, सुरक्षित राहा. कारण की एखाद्या मॅचमध्ये एखादा एफर्ट्स कमी पडला चालेल, परंतु स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. सध्या तरी चौकार आलाय. येणारे आता चेंडू अगदी आपण बघितले तर 8 आणि 8 चेंडू 28 धावा. अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर, पुढचा चेंडू घेऊन आपण पाहिला तर फटका हवेत. महेश 2 इथे कॅच पकडला जात आहे आणि फलंदाज किशोर अंगुडेची मात्र खेळी समाप्त. सगळ्यात मोठा धक्का अगदी आपण बघितला तर हा आहे. चेस चालला नाहीये, किशोर चालला नाहीये, याचाच अर्थ आपण बघितला तर राजावली संघासाठी हा मॅच पूर्णपणे इथे फसलेला पाहायला मिळाला आहे. कारण की आत्ता चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 28 धावा. नक्कीच कोणाचे होईल या मॅच मध्ये हवा ते देखील पाहूया. घेऊ एक छोटा ब्रेक. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उमेश आले, ताल्या आल्या, मोठा प्रहार खेचलाय जरूर, परंतु तितकी ताकद नाही मिळाली. विकेट डाऊन होईल पुन्हा एकदा. अगदी राजावली संघाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्यात. का वाढल्यात? कारण की गोलंदाजांची ज्याप्रमाणे इथे प्रदर्शन राहिले, कारण की एकामागे एक धक्के दिलेत, त्यामुळेच मॅच फसला गेलाय राजावली संघासाठी. उमेश वर्गणा आले आणि उमेश वर्गणा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद देखील झाले. नुकसान झाले मोठं. म्हणजेच काय, आता चित्र डोळ्याच्या समोर आहे की येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती म्हणजेच 28 धाव्यांची. ही गरज मात्र कशा प्रकारे पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल, शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाते ते देखील पाहूया. जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर 6 मध्ये 28. समोर विनोदचा फटका फसतोय, कॅप मध्ये पडला. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न आहे का पाठलाग होतोय. लागले संघाचा जर विचार करायचा झाला तर मॅच त्याने बनवली, पूर्णपणे मजबूत स्थिती आहे, परंतु संपलेली नाहीये. क्रिकेटच्या पटलावर ना एक मुवमेंट असतो आणि तो कशा प्रकारे पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. नागले संघाने मोमेंटम बनवलाय, परंतु तो गमवायचा असेल ना, त्यांच्याकडून आपल्याकडे खेचायचा असेल ना, बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा आता मात्र विचार वेगळा करावा लागेल.
काय विचार करावा लागेल, कसा विचार करावा लागेल? विनोद स्ट्राईक एंडकडे पुन्हा एकदा फटका हवेत, झेल निर्माण, फिल्डर अंडरनीट आणि झेल ड्रॉप. पुन्हा अगदी अगदी पाहिलं पण तर क्षेत्ररक्षणामध्ये चूक आणि त्याचा प्रत्यय धावा मिळतील 2 धावा जर आल्या 2 म्हणजेच काय तर जवळजवळ या 2 मध्ये आलेल्या 4. आत्ता डोळ्याच्या समोर चित्र काय, अगदी आपण बघितलं तर चित्र साफ आहे की जवळजवळ 4 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे प्रत्येक एक बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर स्टँड मध्ये डिलिव्हर करावा लागेल. म्हणजेच समोर आहे उदाहरण की 4 षटकार तुम्ही सामना जिंकाल. परंतु त्याच्यासाठी गोलंदाज ते चेंडू देतील का, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. हा आलेला डॉट चेंडूने मात्र अगदी आपण पाहिलं की मॅच आता पूर्णपणे आपल्या हातामध्ये आले, परंतु संपली नाहीये कारण की 3 चेंडू 24 धावा. क्रिकेटच्या पटलावर आहे ना भरपूर काही गोष्टी आपण घडताना पाहिलेत. एका चेंडूमध्ये 11 धावा, एका चेंडूमध्ये 10 धावा, एका चेंडूमध्ये 9 धावा, एका चेंडूमध्ये 8 धावा असं समीकरण पाहिलंय. परंतु आता 3 मध्ये 24 थोडं कठीण वाटतंय. दरम्यान हा चेंडू बघितला आपण तर मग वाईटच्या स्वरूपात हाताळला गेला आणि 1 बाउंडची चेतावणी आहे ती देखील गोलंदाजाला दिली जाईल. आणि त्या पंचांनी आमच्याकडे आधीच मात्र सांगितलं होतं की 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. सध्या तरी आपण बघितलं तर मग काय 2 असतील चेंडू आणि या 2 मध्ये 3 असतील आणि या 3 मध्ये अगदी आपण बघितलं तर 23. फुलटॉस फटका मात्र खेचलाय बॅट खांद्याच्या मागे, परंतु डिस्टन्स नाही मात्र क्लिअर करू शकले. विनोद यांचा प्रयत्न होता मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा, फसला. विकेट जाईल खात्यामध्ये गोलंदाजाच्या. अगदी परतावं लागेल विनोदला देखील. ऋषिकेशला मिळाली सफलता. हम तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी पीले पीले उम्र राजा. थँक्यू डीजे. आज नाही उद्या आहे, उद्या संडे आहे. उद्याला नक्कीच पार्टी बघायला भेटेल आपल्याला. मैदानाच्या आजूबाजूला एन्जॉय करतील क्रिकेटला कारण की प्रेक्षक देखील मग रविवारचा दिवस असतो, सुट्टीचा दिवस आणि मग अशा गाणी उद्याला जास्त देखील वाजतील. सध्या तरी आपण बघितलं तर मग औपचारिकता राहिले, फॉर्मॅलिटीज राहिल्या आता फलंदाजांना ते पूर्ण कराव्या लागतील. कारण की जर मॅचला जिंकण्याचं स्वप्न, टायगर चषकामध्ये एक चमकदार कामगिरी करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील हे आता दिसून आलंय. 1 चेंडूची औपचारिकता आणि ती पूर्ण करावी लागेल. नागली टीम कौतुक करावं लागेल खेळाडूंचं, खास करून प्रणय जबरदस्त पारी खेळली, फिनिशिंग स्ट्रोक कन्वर्ट केला आणि प्रणयचं तर कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त खेळ त्यांनी आज खास करून महेश दादांचं नक्कीच नाव आहे ना ते मोठं केलंय. अशा तऱ्हेने आपण बघितलं हा सामना जिंकला गेला. 1 साइड मुकाबला होताना बघायला मिळाला. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं ना तर बरोबरीची लढाई मात्र देता आली नाही कारण की ओपनिंग होती सगळ्यात मोठी गोष्ट. ओपनिंगच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या किंवा जरी मी म्हणतो की 7 ते 8 धावा तरी आल्या असतात तरी देखील आपण बघतो की मोमेंटम पकडून राहतोय, परंतु तो स्टार्ट मिळाला नाही. त्यामुळेच मागे गेली आणि मागेच गेली राजावली टीम. अभिनंदन नागले टीम, हार्डलक म्हणेन राजावली बी टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आपण देखूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी 2 दावेदार आहेत. एका बाजूने प्रणय आहेत, दुसऱ्या बाजूने अभिषेक देखील आहेत. परंतु अगदी आपण बघितलं ना तर गुण जास्त कोणाचे आहेत या मॅच मध्ये तर यस